जय गुरुदेव. म्हणूनी माझा नाथ जगन्नाथ, माझा गुरु तोच जगाचा गुरु होत. माझा आत्मा सर्वभूतात्मा निभ्रांत, तया श्री गुरुशी नमो नमो. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलींनी आत्मा, सद्गुरु आणि विश्व यांची एकता गुरु कृपेनं अनुभूती प्राप्त झालेल्या शिष्याची दृष्टी, त्या दृष्टीमध्ये माझा नाथ म्हणजे माझे स्वामी, माझे सद्गुरु हेच विश्वरूपानं नटलेलं चैतन्य आहे. त्या देहाचा जे आधार आहे तेच विश्वाचा आधार आहेत. माझा नाथ तोच जगन्नाथ, माझा गुरु तोच जगाचा गुरु. माझा जो गुरु आहे तोच या विश्वाचा गुरु आहे. त्यानंतर माऊली पुढे म्हणतात, माझा आत्मा सर्वभूतात्मा निभ्रांत. माझा आत्मा आणि सर्व प्राणी मात्राचा आत्मा एकच आहे, यात आता निभ्रांत म्हणजे काहीही संशय नाही. आणि ही दृष्टी मला ज्यांनी दिली अशा परमपूज्य सद्गुरुनाथाच्या चरणी माझा नमस्कार असो, नमस्कार असो. असा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता या ओवीचं आपण आध्यात्मिक चिंतन करू. व्यवहारात लग्न झाल्यानंतर पत्नी आपल्या पतीला नाथ म्हणते, मालक म्हणते. तुम्ही या देहाचे मालक आहात, तुम्ही स्वामी आहात, मी तुम्हाला समर्पित आहे. आपल्या पतीची सेवा करते नाथ म्हणून. तसा हा भक्त, हा शिष्य ज्यावेळेस सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित होतो त्यावेळेस त्याचा भाव असा असतो, माझ्या शरीराचे स्वामी गुरु महाराज आहेत, माझे अप्पा आहेत. माझ्या समस्त इंद्रियाचे स्वामी माझे अप्पा आहेत. माझ्या मनाचे स्वामी माझे अप्पा आहेत. माझ्या बुद्धीचे स्वामी माझे अप्पा आहेत. माझ्या प्रत्येक हृदयाचा ठोका अप्पाच्या सत्तेनं चालतो. माझ्या देहात होणारा प्राणाचा संचार अप्पाच्या सत्तेनं चालतो, कारण ते माझे नाथ आहेत. मी त्यांचा सेवक आहे, मी त्यांचा समर्पित शिष्य आहे. अशा शिष्याला आपल्या गुरुशिवाय काही दिसत नाही हो. ज्यांच्याशी बोलावं त्यांच्याशी बोलताना मी माझ्या अप्पाशी बोलत आहे असा त्याचा भाव होतो. कुणी सांगत असताना ह्याच्या रूपानं मला माझे अप्पाच येऊन सांगत आहेत. तो कोणतं व्यवहारातलं कार्य करत असताना हे अप्पानं मला दिलेलं कार्य आहे आणि मी या कार्यातून अप्पाची सेवा करत आहे असा ज्याचा भाव होतो तो शिष्य म्हणतो, माझा नाथ. म्हणून माझा नाथ तोच जगन्नाथ. आणि या देहाचे स्वामी आहेत माझे अप्पा गुरु माऊली, तेच या विश्वाचे स्वामी आहेत, ते विश्वाचा नाथ आहेत. त्यांच्या सत्तेनं माझे डोळे जसं जग पाहतात, कान शब्द ऐकतात, जीवा रस चाखते, घ्राणेंद्रिय गंध घेतात, त्वगेंद्रिय स्पर्श सुखाचा अनुभव घेतात, हात काम करतात, पाय चालतात. नखापासून, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत
जो रक्तपुरवठा होतो त्या कार्याचं कारणही माझे गुरु माऊलीच आहेत. अशा गुरु माऊलीच्या सत्तेनंच हा विश्वाचा पसारा चालू आहे. त्यांच्या सत्तेनं सूर्य प्रकाशतो, त्यांच्या सत्तेनं पर्जन्यवृष्टी होते, त्यांच्या सत्तेनं चंद्रामध्ये शीतलता आहे, त्यांच्या सत्तेनं पृथ्वीमध्ये गंध आहे, सहनशीलता आहे, त्यांच्या सत्तेनं अग्नीमध्ये उष्णता आहे, जळामध्ये रस आहे. या विश्वाला चालवणारे चालक, या विश्वाचे मालक जर कोणी असतील तर माझे आप्पा आहेत, माझे गुरु माऊली आहेत. ही दृष्टी गुरु कृपेने त्या शिष्याला प्राप्त होते. पुढे तो शिष्य म्हणतो, माझा गुरु तोच जगाचा गुरु होत. हा एका व्यक्तीचा गौरव नाही, त्या चैतन्य शक्तीचा गौरव आहे. जी चैतन्य शक्ती या देहाला चालवते, या विश्वाला चालवते. या विश्वातलं ज्ञान आहे, या विश्वातला प्रकाश आहे, या विश्वातली शक्ती आहे, या विश्वातली भक्ती आहे, या विश्वातली मुक्ती आहे. सर्व काही आहे ते माझे गुरु स्वरूपच आहेत. असा समर्पित शिष्याचा भाव असतो. तो म्हणतो, माझे गुरु हेच जगाचे गुरु आहेत. पुढं तो शिष्य म्हणतो, माझा आत्मा आणि सद्गुरुनाथाचा आत्मा एकच आहे. गुरुनं दिलेल्या बोधामध्ये त्याचा एवढा विश्वास असतो, तू हा देह नाहीस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस. या पिंडातलं चैतन्यही तूच आहेस, ब्रह्मांडातलं चैतन्यही तूच आहेस. नव्हे तून मी एकच आहोत. आत्मस्वरूपानं तून मी एकच आहोत. हा गुरुचं बीजाक्षर त्याच्या कर्णातून अंतकरणात दृढ भावात मुरल्या गेलं आणि त्याचा भाव विकसित झाला. आणि विकसित झालेल्या भावानं म्हणतो, माझ्या देहाचा स्वामी माझे गुरु आहेत, या विश्वाचे स्वामी माझे गुरु आहेत, माझे गुरुच या विश्वाचे गुरु आहेत. नव्हे आत्मस्वरूपाने गुरु माऊली आणि मी एकच आहोत. आणि सर्व प्राणी मात्राच्या अंतकरणात वसलेलं चैतन्य जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. हे मला ऐकून वाटत होतं, पण आता मी निभ्रांत झालो आहे. माझे संशय निघून गेले आहेत, माझ्या सर्व भ्रांती निघून गेल्या आहेत आणि मला आता खात्री झाली आहे आणि माझा दृढ विश्वास झालेला आहे. मीच सर्व प्राणीमात्राच्या हृदयात चैतन्य रूपानं वसलेलो आहे. विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे. असा बोध ज्या गुरु माऊलीने दिला, ज्या राष्ट्रसंतांनी दिला, ज्या माझ्या आप्पाने दिला, त्या गुरु माऊलीच्या चरणी नमस्कार असो, नमस्कार असो. असा भाव या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली प्रकट करतात. ओम शांती शांती शांती.